नमस्कार. आज मी बनवणार आहे अगदी कमी मसाल्यांमध्ये तयार होणारा चमचमीत आणि अतिशय क्रीमी असा पनीर बटर मसाला. या पद्धतीने बनवलेला पनीर बटर मसाला सगळेजण आवडीनेच खातात, इतका टेस्टी बनून तयार होतो. तर आज मी 250 ग्रॅम पनीरपासून हा पनीर बटर मसाला बनवणार आहे. त्यासाठी इथं मी थोड्याशा 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत. हे कांदे मी सर्वात आधी चिरून घेते. कांदा चिरत असताना कांद्याचा देठ, शेंडा आणि टरफल काढून घेतलं. आता 2 फोडींमध्ये कट केलेला कांदा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि त्यानंतर हा कांदा मी उभ्या स्लायसेसमध्ये चिरून घेते. 250 ग्रॅम पनीरसाठी इथं मी 2 मोठ्या आकाराचे कांदे वापरलेले आहेत. जर का पनीरची भाजी जास्त असेल किंवा पनीर थोडासा जास्त असेल तर एखादा दुसरा कांदा तुम्ही यामध्ये वाढवला तरीही चालू शकतं. तर घेतलेले दोन्ही कांदे मी अशा पद्धतीने उभ्या स्लायसेसमध्ये चिरून घेतले. कांद्यासोबतच आपण टोमॅटो देखील चिरून घेणार आहोत. त्यासाठी इथं मी 2 मीडियम आकाराचे लाल रंगाचे टोमॅटो घेतले. टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि अशा पद्धतीने रफली मी फोडींमध्ये चिरून घेते. कांदा टोमॅटो सोबतच आपल्याला वाटणामध्ये लसूण, आलं, हिरवी मिरची देखील लागणार आहे. गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅनमध्ये चिरून घेतलेला संपूर्ण कांदा काढून घेते. कांदा मी पॅनमध्ये भाजण्यासाठी घातलेला आहे. आता कांदा लवकर आणि छान भाजावा यासाठी यामध्ये 1 ते 2 चमचे इतकं तेल घालते. तेल घातल्यामुळे कांदा लवकर आणि छान सॉफ्ट होतो. अधूनमधून हलवत आपल्याला हा कांदा तांबूस रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांद्याला छान असा तांबूस रंग आलेला आहे. आता यामध्ये बाकीचं साहित्य घालते. 4 छोटेसे आल्याचे तुकडे, साधारणपणे 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या आणि चिरून घेतलेले दोन्ही टोमॅटो यामध्ये घालते. याला हलकंसं एकदा हलवून घेते आणि त्यानंतर 8 ते 9 काजू घालते. भाजी किती आहे त्यानुसार तुम्ही इथं काजूची क्वांटिटी कमी जास्त करू शकता. सोबतच पाव चमचे इतकं मीठ घालते. मिठामुळे भाज्यांना हलकंसं पाणी सुटतं आणि भाज्या छान अशा मऊसर होईपर्यंत शिजल्या जातात. त्याचबरोबर 1 हिरवी मिरची देखील यामध्ये घातलेली आहे. झाकण ठेवून टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर न करताच असंच आपल्याला याला वाफेवरती शिजवायचं आहे. त्यामुळे आपली ग्रेव्ही आहे ती अगदी स्मूथ होण्यास मदत होते. 2 ते 3 मिनिटांनंतर याच्यावरचं झाकण काढून याला हलवून घेते आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून याला वाफ देते. टोमॅटोवरचं टरफल निघेपर्यंत आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिटांमध्येच या सर्व भाज्या अगदी सॉफ्ट झालेल्या आहेत. आता गॅस बंद करते आणि हे संपूर्ण साहित्य पूर्णपणे थंड करून घेते. थंड झाल्यानंतर याला लगेचच एका मिक्सर जारमध्ये काढून घेते. त्यानंतर यामध्ये देठासकट फ्रेश कोथिंबीर घालते आणि पाण्याचा वापर न करता हे मिक्सरला बारीक करून घेते. मिक्सरला बारीक करत असताना अगदी स्मूथ अशी याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. सर्व साहित्य व्यवस्थित असं आपण वाफवून घेतल्यामुळे याची अगदी स्मूथ अशी पेस्ट बनवून तयार होते. हे बारीक करत असताना पाणी नाही घातलं तरीही चालू शकतं. वाटण बनवून तयार आहे. घेतलेला पनीर देखील आपण पीसेसमध्ये कट करूयात. इथं मी 250 ग्रॅम इतका पनीर घेतलेला आहे. त्यामधला अगदी एक छोटासा पनीरचा क्यूब बाजूला ठेवते. तो मी सर्वात शेवटी वापरणार आहे. तर हा पनीर आहे तो मी थोड्याशा मोठ्या पीसेसमध्ये कट करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या पीसेसमध्ये पनीर कट करू शकता. पनीरची भाजी ही बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते आणि खाल्ली जाते. एकच भाजी जर का आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ली तर ती भाजी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तर आज आपण ज्या पद्धतीने ही पनीरची भाजी बनवत आहोत त्या पद्धतीची पनीरची भाजी चवीला अप्रतिम लागते. अगदी क्रीमी बनवून तयार होते. पनीर कट करून झालेलं आहे. गॅसवरती मी एक कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये फोडणी करता 2 ते 2.5 पळे इतकं तेल घातलं. तेल गरम झालं की साधारणपणे 2 चमचे इतकं बटर आपल्याला यामध्ये घालायचं आहे. बटर या तेलामध्ये छान असं वितळलं की आपण बनवून घेतलेलं वाटण घालूयात. तर ही भाजी मी अगदी कमी मसाल्यांमध्येच बनवत आहे. त्यामुळे मी फोडणीमध्ये अजिबात कोणतेही खडे मसाले वापरलेले नाहीत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 1 तमालपत्र, छोटासा दालचिनीचा तुकडा, 2 सुगंध वेलची, त्याचबरोबर लवंगा आणि काळे मिरे घालू शकता. तर इथं पहा, घातलेले मसाले मी अधूनमधून हलवत अगदी छान असे तेल सुटेपर्यंत परतून घेते. बनवून घेतलेलं वाटण जर का आपण तेल सुटेपर्यंत परतून घेतलं तर भाजीची चव छान लागते. त्याचबरोबर भाजीला रंगही छान येतो. मसाले तेल सुटेपर्यंत परतून झालेले आहेत. आता यामध्ये काही सुके मसाले घालते. पाव चमच्यालाही अगदी थोडीशी कमी हळद पावडर घालते. सोबतच 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. यामुळे भाजी तिखटही होईल आणि सोबतच भाजीला रंगही छान येईल. 1 चमचा किचन किंग मसाला घातला. सर्व मसाले यामध्ये एकदा व्यवस्थित असे हलवून घेते.
तुम्हाला ही पनीरची भाजी आणखीन थोडीशी जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर किंवा थोडासा कांदा लसूण मसाला किंवा ठेवणीतलं काळं तिखट घातलं तरीही चालू शकतं. सुके मसाले यामध्ये घातल्यानंतर एकदा व्यवस्थित असे परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला मिक्सरचं भांडं विसून पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर हे मसाले मी एकदा व्यवस्थित असे हलवून घेते. पनीरची भाजी बनवण्यासाठी आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे, तर ही ग्रेव्ही मला जास्तच घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी आणखीन यामध्ये थोडंसं पाणी घालते. यामध्ये अगदी थोडंसंच पाणी घालते कारण ग्रेव्ही अजून शिजायची बाकी आहे. अगदी जास्तही पातळ ही ग्रेव्ही बनवायची नाही. अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती ग्रेव्ही बनवल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. कांदा टोमॅटो भाजताना देखील मिठाचा वापर केलेला होता, त्यामुळे इथं मीठ मी थोडंसं बेतानीच वापरते. मीठ घातल्यानंतर याला एकदा हलवून घेतलं. त्यानंतर यामध्ये पाव चमचे इतकी कसुरी मेथी घालते. कसुरी मेथी जास्तच ओलसर असेल तर तव्यामध्ये थोडीशी भाजून हाताने चुरून तुम्ही यामध्ये घालू शकता. सर्व पनीरचे पीस यामध्ये घातलेले आहेत. सोबतच थोडासा पनीर मी बाजूला ठेवलेला होता, तो देखील यामध्ये किसून घालते. पनीरची ग्रेव्ही मला क्रीमी बनवायची आहे, त्यासाठी यामध्ये मी 2 चमचे इतकी फ्रेश क्रीम घालणार आहे. पनीरची भाजी जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर 1 ते 2 चमचे फ्रेश क्रीम तुम्ही यामध्ये आणखीन जास्त वाढवून घातली तरीही चालू शकतं. तर आता पनीर शिजायचा बाकी आहे, त्यासोबतच ही फ्रेश क्रीम मी घातलेली आहे. हवं असल्यास तुम्ही पनीर शिजल्यानंतर देखील यामध्ये फ्रेश क्रीम घातली तरीही चालू शकतं. पण आता सर्व साहित्य मी एकत्रितच घातलेलं आहे. याला एकदा हलवून घेते. गॅस अगदी लो ठेवलेला आहे आणि सर्व साहित्य एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते. मिक्स करून झाल्यानंतर गॅस अगदी लो ठेवायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून साधारणपणे 3 ते 4 मिनिटांसाठी ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची. ही ग्रेव्ही आपल्याला पनीर शिजेपर्यंत शिजवायची आहे, त्यामुळे जास्त वेळ देखील शिजवण्याची गरज पडत नाही. तर बघा 4 ते 5 मिनिटांमध्येच ही भाजी छान शिजलेली आहे. यावरती मस्त अशी तरी देखील जमा झालेली आहे. याला रंगही सुरेख आलेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते. त्यानंतर बघा या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आहे ती अगदी परफेक्ट बनून तयार झालेली आहे. यामधलं भाजी एकीकडे आणि पाणी एकीकडे असं अजिबात झालेलं नाही. ही ग्रेव्ही अगदी छान अशी मिळून आलेली आहे आणि ग्रेव्ही अगदी क्रीमी बनून तयार झालेली आहे. या भाजीचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवळत आहे. इतकी टेस्टी भाजी बनून तयार होते. सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते. त्यानंतर तुम्ही बघू शकता याला रंग काय सुंदर आलेला आहे. कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आहे. ही पनीरची भाजी तुम्ही रोटी, नान, फुलके त्याचबरोबर चपाती भातासोबत खाऊ शकता. चवीला भन्नाट लागते. तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेली ही पनीरची भाजी एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.